एवढंच पाणी टाकायचं आणि चांगलं 2-3 तास भिजून द्यायचं बरं का. 2 तास ठेवलं तरी चांगला भिजतो. आता आहे ना शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि याचा चांगला कूट करून घ्यायचा. आणि आता बटाटे घ्यायचे आणि बटाट्याला ना सोलून घ्यायचं बरं का. आता बटाटे कापायचे नाही, असे बारीक तुकड्यामध्ये असे सोलून घ्यायचे. जर तुमच्याकडे हे किसायचं नसेल ना तर तुम्ही असे बारीक बारीक असे चाकूनी कापू शकता. एकदमच भारी असा किस रेडी झालेला आहे बरं का. आता याला ना पाण्यात टाकायचं म्हणजे काळा पडत नाही. आता साबुदाण्याकडे बघायचं. साबुदाणा सुद्धा एवढा मोकळा आणि सुटसुटीत भिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे एक एक दाणा असा मोकळा झालेला आहे. चांगला असा मिक्स करून घ्यायचा आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं, मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं का. याला इथं साबुदाण्याला चांगलं शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता आहे ना कढई ठेवायची, तेल टाकायचं, तेलामध्ये ना 1-2 मिरच्या अशा कापून टाकायच्या आणि किसून घेतलेला बटाट्याचा किस टाकायचा. थोडंसं परत मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं का. चांगलं असं बटाटा परतलं का मग त्याच्यामध्ये ना लाल मिरची पावडर टाकायची. आता इथे ना आपण लाल मिरची पावडर मधलं बनतो बरं का. लाल मिरची पावडर मधला साबुदाणा सुद्धा एक नंबर बनतो, टेस्टला लयच भारी लागतो. आणि ना चांगलं मिक्स करून झालं का लगेच त्याच्यामध्ये ना आपला मिक्स करून ठेवलेला साबुदाणा टाकायचा. आता आहे ना चांगलं मीडियम बारीक गॅसवर नेल्याला